नमस्कार मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण संधी या आपल्या जो घटक चालू आहे या घटकातील आपण स्वरसंधी पाहिल्या. स्वरसंधी म्हणजे काय आणि स्वरसंधीचे 5+2 असे 7 प्रकारही आपण अभ्यासले. सुरुवातीची दीर्घादेश संधी असेल, गुणादेश संधी असेल, वृद्धादेश संधी असेल, यणादेश संधी असेल, या विविध संधींचा अयादी संधी असेल, या प्रकारांना आपण समजून घेतलं आणि खास मराठी शब्दांमध्ये आढळून येणाऱ्या पररूप संधी आणि पूर्वरूप संधी या मराठीच्या संधी प्रकारांचाही आपण परिचय करून घेतला. तेव्हा आज आपण आपल्या आजच्या तासिकेमध्ये संधी या प्रकारातील व्यंजन संधी या दुसऱ्या प्रकाराच्या अभ्यासाला प्रारंभ करणार आहोत. ठीक आहे, सगळे तयार आहेत? सगळ्यांनी एक तर कोपऱ्यामध्ये मी स्पर्श व्यंजनांची तालिका लिहिलेली. आपणही आपल्या वहीमध्ये ही स्पर्श व्यंजनांची तालिका चटकन लिहायची आहे, वेळ न लावता व्यवस्थित लिहायची, पुन्हा एकदा लिहायची आहे आणि ती समोर ठेवायची. आत्ता वर्ग, कठोर, मृदू आणि अनुनासिक, कारण याचा संबंध आता व्यंजन संधी या प्रकाराचा अधिक असलेला आपल्याला दिसतो. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, चटकन लिहा, वेळ न लावता. कारण व्यंजन संधीचा संबंध, व्यंजन संधीतील निरनिराळ्या उपप्रकारांचा संबंध या 5 वर्गांशी असलेला आपल्याला दिसतो. याला वर्गीय व्यंजन म्हणतो आपण, याला स्पर्श व्यंजन आपण म्हणतो. यातील पहिली 2 जी आहेत ही कठोर व्यंजने आहेत, नंतरची 2 जी आहेत ही मृदू व्यंजने आहेत आणि शेवटी जी लिहिलेली आहेत आपण ती अनुनासिके आहेत. क ख ग घ ञ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म. कारण उदाहरणं पाहत असताना आत्ता विविध प्रकारांची उदाहरणं पाहत असताना आपल्याला या गटांमध्ये सारखं जावं लागणार आहे. तेव्हा ही समोर व्यंजनं लिहायची, चटचट फलकावर सुद्धा बघायची लागायची गरज नाही. कारण आपल्याला माहिती आहे क च ट त प लिहून ठेवायचं अगोदर, आणि क च ट त प लिहून ठेवलं की तो वर्ग आपल्याला पाठ असतो. क ख ग घ ञ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प प ब भ म. याला लिहायला वेळ लागायचं काही फार कारण आहे असं दिसत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण व्यंजन संधी या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. स्वरसंधीचा अभ्यास करत असताना आपण असं पाहिलं की स्वरसंधीमध्ये जी 2 पदं असतात, पहिलं पद हे स्वर असतं आणि दुसरं पदही स्वर असतं. आता व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदातील अंत्यवर्ण लक्षात ठेवा, पहिल्या पदातील अंत्यवर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या पदातील आद्यवर्ण सुरुवातीचा वर्ण हा व्यंजन असेल, स्वर असेल किंवा अनुनासिक असेल. या 3ही प्रकारांनी संधी होत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं आता आपण व्यंजन संधीचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम पाहणार आहोत प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय? पहिलं पद व्यंजन, पहिल्या पदातील अंत्याक्षर व्यंजन आणि दुसऱ्या पदातील आद्याक्षर स्वर व्यंजन किंवा अनुनासिक यांचा संयोग होतो, यांचा मिलाप होतो, यांचं एकत्रीकरण होतं, यांचा संधी होतो आणि शब्द तयार होतो. तर यातील पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे प्रथम व्यंजन संधी. लिहून घ्या अगोदर वहीमध्ये व्यवस्थित. मी जे सांगतोय ते आत्ता फलकावर न लिहिता तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या. प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय लिहा. पहिल्या 5 वर्गांपैकी इथं लिहिलीत क च ट त प. पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय, पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे
व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी, ज्याच्या पुढे हे कठोर व्यंजन आलेले आहे त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी, परत एकदा सांगतो, पहिल्या 5 वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता. लिहिलं? कठोर व्यंजन आले असता. लिहिलं? लिहिलं? त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. पहिले कठोर व्यंजन येते. याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. पुन्हा एकदा वाचतो म्हणजे काही शब्द हुकू नये, महत्वाचा आहे हा नियम. कळाला की पुढचं सगळं कळतं. पहिल्या 5 वर्गांपैकी क च ट त प हे पहिले 5 वर्ग अनुनासिकाशिवाय ञ य ण न म या अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे क पासून ब पर्यंतच्या कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता. कठोर व्यंजन कुठली कुठली? क ख च छ ट ठ त थ प फ हे काय आहेत? कठोर व्यंजन. कठोर व्यंजन आले असता. ज्या व्यंजनापुढे हे कठोर व्यंजन आलेलं आहे त्या व्यंजनाचा गट बघायचा. क च ट त पैकी कुठला आहे आणि त्यातला पहिला कठोर व्यंजन देऊन संधी पूर्ण करायचा. उदाहरण पाहू. उदाहरण समोर आले की लगेच कळेल आपल्याला. उदाहरणार्थ विपद अधिक काल. विपद अधिक काल. पहा क हे काय आहे? कुठलं व्यंजन आहे क? मृदू की कठोर? समोर लिहिलेल्या वहीतलं बघून सांगायचंय. कुठलं? कठोर. बरोबर आहे. कठोर व्यंजन आहे. कुणाच्या पुढे आलेलं आहे? द च्या पुढे आलेले. द च्या पुढे आलेले. द कुठे आहे? इथं द आहे. द चा गटप्रमुख म्हणजे पहिला कठोर व्यंजन कुठला आहे? द कुणाच्या गटात आहे? त च्या गटात आहे. त च पहिलं कठोर व्यंजन कुठलं? त गटातलं तर तच आहे. तच आहे. म्हणून कसं होईल इथं? लिहा विपद अधिक काल बरोबर द अधिक क बरोबर द च्या ऐवजी त आला त अधिक क बरोबर क असा शब्द तयार होतो आणि त्याचा विपद काल असा शब्द तयार होतो. विपद काल. मला जागा कमी असल्यामुळे थोडं हळू लिहिलेलं आहे, बारीक छोटं लिहिलेलं आहे. लक्षात आलं ना? हे पहिलं उदाहरण नीट समजून घ्या.
म्हणजे पुढचे सगळे शब्द सहज समजतात. विपद अधिक काल. क हे कठोर व्यंजन आहे. क हे कठोर व्यंजन कुणा पुढे आलेलं आहे? द या व्यंजना पुढे आलेले. द कुणाच्या गटात आहे? तच्या गटात आहे. त मधला पहिलं कठोर व्यंजन कुठलं आहे? तच आहे. हां, आणि म्हणून दच्या ऐवजी काय येतं? त येतं. विपत्काल. विपत्काल. विपद काल नाही तर विपत्काल. लक्षात आलं का? कुणाला लक्षात आलं नसेल तर विचारा. आणखीन 2-3 उदाहरणं पाहणारच आहे. लक्षात आलं उदाहरण हे? आणखीन दुसरं उदाहरण पाहू आपण, म्हणजे आणखीन चांगली. वाघ अधिक पती. वाघ अधिक पती. प कठोर व्यंजन आहे. त्याच्या अगोदर कुठला आहे? ग. ग कुठल्या गटात आहे? क च्या गटात आहे. मग गच्या ऐवजी काय येईल? गच्या ऐवजी क येईल. पहा, लिहायचं आता. ग अधिक प बरोबर ग अधिक क. चुकलं का? काय चुकलं सांगा? ग अधिक प. ग अधिक प बरोबर. गच्या ऐवजी तर काय लिहायला हवं? काय? हां, क लिहायला हवं. सावध, झोपायचं नाही. सर लिहितील ते लिहित बसायचं नाही. क अधिक प. शब्द काय होईल तयार? वाक्पती. इथं जागा कमी मला, म्हणून थोडं चिटकून लिहावं लागायलंय. पण शब्दांचा उच्चार कळत असेल, मी सांगत असताना लक्षात येत असेल तुमच्या. अडचण येत असेल तर विचारा. असा वापती असा शब्द येतो, दिसतोय ना? वाक्पती. हां, आता पुढचं आणखीन एखादं उदाहरण पाहू आपण, लक्षात येईल असं. षड अधिक शास्त्र. ड सांगा बरं. ड अधिक श बरोबर. कुठे ड? श कुठे आहे? टचा गट. ट ठ ड. ट ठ ड. षट. षट त्यामुळं आद्य कठोर व्यंजन घ्यायचं. हां, कसं येईल आता हे? षट शास्त्र. इथल्या इथंच लक्षात येतं आपल्याला. लक्षात, पुढचं फक्त कठोर व्यंजन आहे की नाही एवढं खात्री करायची. आणि पुढचं कठोर व्यंजन असलं की याचा गट बघायचा ना, आद्याक्षर लिहायचं गटाचं. डचं आद्याक्षर कुठलं आहे? ट ठ ड. सोपं आहे. षटशास्त्र. षटशास्त्र असा त्याचा उल्लेख होत असलेला दिसतो. खूप उदाहरणं तशी. खूप उदाहरण आहेत. लक्षात आलं का ह्याच्यात काही अडचण आहे कुणाला? मला वाटत नाही की काय म्हणतो बेटा? स्क्रीन दिसत नाहीये का? ठीक आहे, ह्याच्या नोट्स ग्रुपवर टाकू आपण. समजा आता स्क्रीन, आता इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल तो त्याला आपण काही करू शकणार नाही. हां, थोडा स्क्रीन मोठा करून तुमचा कमी जास्ती करून पाहता येतो का पहा. हां, इथं उदाहरण काय लिहिलं आपण? षड अधिक शास्त्र, ड अधिक श, ट अधिक श, षट शास्त्र असा हा संधी होतो. हां, हे प्रथम पद आहे.
इथं संधीतलं हे पहिलं पद आहे. इथं होत असताना क च ट त प, हां, ही जी आद्य पद आहेत ना, हे आद्याक्षर कठोर व्यंजन. मग क ख असेल, च छ असेल, ट ठ असेल, त थ असेल, प फ असेल, हे आद्याक्षर तिथे येतात. आणि प्रथम पद तिथं किंवा प्रथम व्यंजन संधी होते. प्रथम व्यंजन संधी होते. लक्षात आलं? पूर्व लक्षात आलं का? कुणाला अडचण असेल तर विचारा आणखीन. बहुतेक मला वाटत नाही की फार अडचण असेल. आता पुढची आपल्याला संधीचे प्रकार पाहायचा आहे. इथला तृतीय व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी, हा प्रथम व्यंजन संधी होता आत्ताचा झाला. आणि आपल्याला दुसरा पाहायचा आहे आता तृतीय व्यंजन संधी. हे लिहिलेलं फलकावरचं ज्यांना दिसतंय त्यांनी मला प्रतिसाद देत चला प्रश्न विचारल्यानंतर, होय नाही. हां हां, चला आता आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी मी खालच्या बाजूला लिहितो जरा. काय म्हटलं बाळा? काय कोणी विचारलं काही? द्वितीय येईल ना आता? द्वितीय नाही आहे, तृतीय व्यंजन संधी. दोनच प्रकार आहेत. नंतर अनुनासिक संधी. काही म्हणतो का बाळा? विचारताय कुणाला काही? नाही, आता प्रथम व्यंजन संधी पाहिली. आता तृतीय व्यंजन संधी. द्वितीय नाही, तृतीय व्यंजन संधी. प्रथम, तृतीय आणि अनुनासिक, या 3 प्रकारांची संधी व्यंजन संधीमध्ये होतात. प्रकार द्वितीय नाही, तृतीय. तृतीय व्यंजन संधी. खालच्या बाजूला लिहितो इकडे मी. नियम लिहून घ्या. नियम लिहा. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनांपुढे, ही कठोर व्यंजने क ख च छ ट ठ त थ प फ, कठोर व्यंजनांपुढे स्वर, स्वल्पविराम द्या. स्वर, स्वल्पविराम किंवा सहसा आपण किंवा आपण परंतु आले की स्वल्पविराम देत नाही, पण इथं आवर्जून द्यायला सांगतोय कारण पुढे मिसळायची शक्यता आहे म्हणून. स्वर किंवा अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी, म्हणजे ज्याच्या पुढे मृदू व्यंजन आले त्याच्या जागी, त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. याला तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. पहा नियमामध्ये काय काय. पहिल्या 5 वर्गातील क च ट त प फार महत्त्वाचे ते स्पर्श व्यंजन मुखोद्गत झाले पाहिजेत. क च ट त प असंच म्हणायचं म्हणत असताना, म्हणजे पुढचं सगळं 5च्या 5 वर्ण अनुनासिकापर्यंतचे आपल्याला लगेच म्हणता येतं. क म्हणता येतं, क च्या पुढं क ख ग ङ असं म्हणता येतं. मग स्पर्श व्यंजन सांगा म्हणलं की अडखळतो आपण. अनेकांनी 24 असं उत्तर लिहिलेलं आहे प्रश्नामध्ये, मग कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. 5 गुणिले 5, 5 5 25 इतकं सोपं उत्तर आहे. तर ही स्पर्श व्यंजनं खूप महत्त्वाची आहेत. कठोर कुठली आहेत? क च ट त प. आणि कठोर कुठली आहेत? क ख च छ ट ठ त थ आणि प फ. ही कुठली व्यंजन आहेत?
कठोर व्यंजन येथे हां, या कठोर व्यंजनांपुढे स्वर येऊ शकतो. अ आ इ ई उ ऊ हे जे स्वर आहेत हे स्वर किंवा या स्वरांशिवाय या स्वरांव्यतिरिक्त अनुनासिकाशिवाय, ही जी अनुनासिक आहेत या अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आले. कुठलं मृदू व्यंजन आहे? ग घ ज झ ड ढ द ध ब भ. ही कोण आहेत? पूर्व कोण आहेत? ही मृदू व्यंजन आहेत. हां, कठोर व्यंजनापुढे एकतर स्वर येतील किंवा मृदू व्यंजने येतील, अनुनासिके येणार नाहीत. हां, असं जेव्हा घडेल तेव्हा तिथं काय घडतं? त्याच वर्गातील जे कुठलं मृदू व्यंजन आलं असेल हां, त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येऊन संधी होतो. तिसरं व्यंजन येऊन संधी होतं. उदाहरण पाहू. उदाहरण पाहिलं की लगेच आपल्याला कळायला लागतं. वाक अधिक ईश्वरी. ईश्वरी आहे का वर्गामध्ये? जाऊ दे. हां, वाक अधिक ईश्वरी. पहा ह्याचा विग्रह कसा आहे? क अधिक ई अधिक ग अधिक ई बरोबर वागीश्वरी. कसं झालं हे? हे कसं झालं? नियम लक्षात समोर ठेवला तर लगेच येईल. कच्या गटातलं तिसरं अक्षर कुठलं आहे? मृदू व्यंजन. तिसरं अक्षर म्हणजे मृदू व्यंजन. मृदू व्यंजनातलं पहिलं मृदू व्यंजन. क ख ग घ क ख ग क ख ग ग हे मृदू व्यंजन आहे. म्हणून इथं या कच्या ऐवजी आपल्याला इथं ग आलेला दिसतो. हां, आणि इकार दुसरा आहे. दीर्घ आहे ना, ही स्वर दीर्घ आहे ना. वागीश्वरी इथं बऱ्याचदा चूक होते. इथं रस्व लिहिलं जातं बऱ्याचदा. तर हा शब्द कसा आहे? दीर्घ आहे. वागीश्वरी. हा स्वर आहे. स्वर किंवा मृदू व्यंजन. कठोर व्यंजनापुढे काय येतं? स्वर किंवा व्यंजन येतं. ते वागेश्वरी होतं. वागेश्वरी चुकीचा उच्चार आहे. गाण्यांमध्ये तर नाही, वागेश्वरी. ते गाणं गात असताना ते संगीतकार सांगतात त्या पद्धतीने गायक गात असतात. वागीश्वरी असा शब्द आहे. वागीश्वरी असा शब्द आहे. वाक अधिक ईश्वरी, क अधिक ई, ग अधिक ई, वागीश्वरी. आणखीन 2-4 उदाहरणं पाहू तृतीय व्यंजन संधीची, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. वाक अधिक विहार, क अधिक इथं गृहीत धरलेला आहे हा रस्व. या बरोबर. ग अधिक व, त्याची वेलांटी तर द्यायचीच आहे आपल्याला. आणि शब्द होईल वाग्विहार. क ख ग, तिसरं मृदू व्यंजन. क ख ग, वाग्विहार. आणखीन एखादं उदाहरण. षट अधिक रिपू. षट म्हणजे काय? षटकार 6. रिपू म्हणजे काय? हां, मारिल मज रिपू असा कवण जन्मला, सावरकरांची कविता आहे. असो, नंतर जाऊ कधीतरी. रिपू, षट रिपू. ट अधिक र, बरोबर. ट ठ मृदू व्यंजन पहिलं, टच्या गटातलं ड. ड अधिक र. री आहे. आता कसा येईल ही?
षड्रिपू. महाराष्ट्र असं चालेल. कसा शब्द आलाय हा? हा पहिला इकार आहे आणि र खाली जाऊन बसलाय. षड्रिपू. लक्षात येतं ना? येत नसेल तर विचारा बरं. सत अधिक आचार त अधिक आ. तच्या गटातला त थ द. द. सदाचार. सोपं आहे ना? अवघड नाही काही. तृतीय व्यंजन संधी सोपं आहे. अप अधिक ज प अधिक ज प चा गट प फ ब. ब अधिक ज बरोबर अब्ज. खूप शब्द आहेत. हां मला ऐकू आलं नाही बेटा. नाही नाही मला तुझा आवाज अजिबात ऐकू येत नाही. फार तुटक तुटक ऐकू येते. मेसेज टाकतेस का चॅटमध्ये? आवाज ऐकू येत नाही बेटा. मेसेज टाक. मी शंका निरसन करेन तुझं. हां हे लक्षात आलं का? सांग फक्त. अप अधिक ज अब्ज प फ ब. हां जेवण कळालं नाही. हे ना ज. हां या संस्कृत धातूचा अर्थ जन्मणे असा होतो. ज मोजणे, मोजतात या अर्थाने सुद्धा हे प्रत्यय आणि उपसर्ग आहेत संस्कृतातले. अप अप बरोबर अर्थ असं काहीतरी तिनं टाकले. काय काय? अप बरोबर अर्थ. अप बरोबर अर्थ म्हणजे अपचा अर्थ काय होता? विचारा ना. विचारा. अपचा अर्थ विचारतेस का मला? अपचा अर्थ विचारतेस का तू? नाही मला काही नेमका याच्यामुळं ना दुसरं कोणाचं तरी ऐकलं. कोणाच तरी माईक चालू थोडा कन्फ्यूज होतोय. मला प्रश्न टाकून दे, मी तुला त्याचं निरसन करेन. अपचा अर्थ पाहिजे. तुला त्या अपचा अर्थ हवा असेल तर मी सांगेन तुला, काही अडचण नाही. हां मी सांगेन तुला, शंका निरसन करेन. फक्त हा संधी लक्षात आलाय का? हा ब कसा झाला इथं? हां तर तिथं तिसरं अक्षर जे आहे मृदुव्यंजन जे आहे ते कसं, हां जे मृदुव्यंजन जे आलेलं आहे ते कसं आलं एवढं जरी लक्षात आलं असलं आत्ता. हां आता ह्या उपसर्गांचा मूलधातूंचा कोशगत असणारा जो अर्थ आहे हाही आपल्याला समजून घेता येतो, पण थोडा आणखीन जास्तीचा वेळ ते आपल्याला त्यासाठी द्यावा लागेल. हां तो आपण मी तुला त्याचा अर्थ मी ग्रुपवर शेअर करेन, टाकून दे. हां समजून घे परत तू. या ठिकाणी ही तृतीय व्यंजन संधी असे खूप शब्द आहेत. हां आता शब्द आणखीन शब्द जर आपल्याला पाहिजे असतील ना, दिग्दर्शन, दिगंबर, भरपूर शब्द आहेत असे. दिग्दर्शन, दिगंबर किंवा शटानन, खूप शब्द आहेत. तद्भव, उद्घाटन, हे सगळे शब्द आहेत ना, हे या तृतीय व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. तुम्ही ती लिहून घ्या इथं कोपऱ्यावर लिहिलेली, आणि याचा विग्रह गृहपाठ म्हणून मला करून दाखवा, फोड करून दाखवा ना. हा नियम समोर ठेवून पंचवर्ण समोर ठेवले, हे सगळे वर्गीय व्यंजनं समोर ठेवली की आपल्याला येईल की दिग्दर्शन शब्द कसा आहे, दिगंबर शब्द कसा आहे, शटानन कसा आहे, तद्भव कसा आहे, उद्घाटन कसं आहे, याचा विग्रह, ह्या गोष्टी तुम्हाला तिथं समजून घेता येतील.
हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. कुणाचे? व्यंजन संधीचे हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक प्रथम व्यंजन संधी आणि दुसरी तृतीय व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी आणि आत्ता जे आपण पाहतोय ते तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. आता आपण व्यंजन संधीचा शेवटचा जो प्रकार आहे हा शेवटचा प्रकार आता पाहणार आहोत. ती आहे अनुनासिक संधी. आणि अनुनासिक संधीशिवाय काही विशिष्ट अक्षरांपुढं येणाऱ्या वर्णांनुसार वेगवेगळे काही उपप्रकारही संधीचे पडत असलेले आपल्याला दिसतात. पण आता आपण पाहूया सर्वप्रथम अनुनासिक संधी. शेवटचे जे अनुनासिक आहेत, शेवटचा 5वा गट वर्गीय व्यंजनांमधला, त्यांची संधी कशी होते अगोदर नियम लिहा आणि मग नंतर आपण अनुनासिक संधी म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. नियम लिहा अनुनासिक संधीचा. पहिल्या 5 वर्गातील, हे पालुपद प्रत्येक नियमाला आहेच आहे, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे, कुठलंही व्यंजन असू द्या, ह्या 5 वर्गातील व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. यालाच अनुनासिक संधी असे म्हटले जाते. नियम कोण वाचता आत्ता लिहिलेला? एक जण वाचून दाखवा. वाचा खणखणीत. वाचा लवकर. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनानंतर त्याच्याच वर्गात अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. त्यालाच अनुनासिक संधी म्हणतात. बरोबर लिहिले सगळ्यांनी. आता काही उदाहरणं पाहू आपण. वाक अधिक निश्चय. वाक अधिक निश्चय. कसं आहे? फोड कशी ह्याची? क अधिक न. बरोबर. अनुनासिक काय? आता पाहायचं अनुनासिक कचा अनुनासिक अधिक शब्द कसा तयार होईल? वाक निश्चय नाही, वांग निश्चय. काय झालेलं इथं? क च्या गटातील अनुनासिक आलेले. क ख ग घ य. लक्षात येते ना? हे कायम समोर ठेवायचं. हे कायम समोर ठेवलं ना, सराव होईपर्यंत आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं, काही अडचण येत नाही. आणखीन काही उदाहरणं पाहूया आपण यातले.
षट अधिक मास. ट अधिक म. ट चा गट, ट च्या गटातला अनुनासिक न. शब्द तयार होईल षण्मास. षटमास म्हणजे 6 महिने. षण्मास शब्दाचा अर्थ नाही कळाला तर विचारा. जगत अधिक नाथ, त अधिक न. तचा तच्या गटातील अनुनासिक त थ द ध न. आणि म्हणून इथं येईल न अधिक न. इथं द्वित्व होईल, जोडाक्षर होईल. जगन्नाथ. वाग्निश्चय म्हणजे काय हो? कोणाचा करायचा आहे का वाग्निश्चय? आत्ताच नको ना? ठीक आहे. मला माहिती आहे शब्दाचा अर्थ. जगत अधिक नाथ, जगन्नाथ. खूप शब्द आहेत असे. सत अधिक मती, त अधिक म. तचा गट त थ द ध न. सन्मती. सोपं आहे का नाही? फक्त नियम पाठ झाला पाहिजे. कुठलं कठोर, कुठलं मृदू, कुठलं अनुनासिक हे डोक्यात ठेवायचं. सुरुवातीला मृदू आलं की कठीण आलं एवढं बघायचं, लगेच नियम कळतो. आणि सरावाने येतं. याला काय अगदी नियम पाठ करून होता अशातला भाग नाही. सराव स्वतःच्या लेखन पद्धतीला, विचार करण्याच्या पद्धतीला ही सवय लावून ठेवावी लागते आपल्याला. मग नियम पाठ करायची गरज येत नाही. पण तरी नियम माहीत असला पाहिजे. अशा पद्धतीने ही अनुनासिक संधी होत असलेली आपल्याला दिसते. तर या प्रमुख 3 प्रकारांशिवाय व्यंजन संधीचे आणखीन बरेच प्रकार आहेत. त्यातले राहिलेले 10 मिनिटांमध्ये 1-2 प्रकार, 2 अक्षरांपुढचे आपण पाहू. मग उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला राहिलेला व्यंजन संधीचा भाग पूर्ण करता येईल. हे लिहिलं ना सगळ्यांनी? हे पुस्तक मी फलकावरचं. हे पुस्तक हे इतकं सोपं आहे. फक्त याबद्दल असणारी जी एक अनामिक भीती मनामध्ये आहे ती आपण थोडीशी काढून टाकायला हवी आणि सराव करायला हवा. सराव केला, एकापेक्षा अनेक शब्द फोडून पाहिले, त्यांचा विग्रह केला, खूप सराव केला. मी टाकेन, भरपूर शब्द टाकणार आहे तुम्हाला. जेव्हा या घटकावरचे प्रश्न विचारले जातील, सराव परीक्षा घेतली जाईल, तेव्हा सरावाचा अधिक असेल त्याच्यामध्ये भरपूर शब्द देऊ. तर तो आपल्याला करायचा आहे. तर हे पहिले 3 प्रकार. एक प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. याशिवाय आता काही विशिष्ट अक्षरांपुढे येणारे जे वर्ण असतात त्यांच्याशी संधी निगडीत आहे. त्यातला लिहा. नियम असं लिहायचा आहे, त या अक्षरापुढे बांध द्यायचा आहे. 1 त या अक्षरापुढे च छ आल्यास काय होतं ते लिहायचंय. च छ आल्यास त बद्दल च होतो. त या अक्षरापुढे काय काय होतं?
च छ आल्यास या त ऐवजी च होतो. हा नियम आहे या अक्षरापुढचा. उदाहरण पाहूच. उदाहरणार्थ सत अधिक चरित्र. तच्या पुढं च आलाय, त्यामुळे या तचं काय होणार आहे? च होणार आहे. काय होणार आहे? तचं चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे? अर्थात चांगलंच होणार आहे, वाईट कशाला होईल? हां, व्याकरण शिकल्यामुळे आपलं काय होणार आहे? चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे? अर्थात चांगलंच होणार आहे. जरा कंटाळा येईल, मेंदूला ताण पडेल, गोंधळल्यासारखं होईल. नाही गोंधळून जायचं, आळसून नाही जायचं. हां, तासाला बसण्यापूर्वी कमी खायचं, तासाच्या अगोदर. दुपारची वेळ आहे, रट्टामार जेवण नाही करायचं. शरीर आळसलं, मेंदूला जर ग्लानी आली तरी काय तो की काय छकीन काय चकी, हां, काही कळत नाही, गोंधळ व्हायला लागतो, संभ्रम होतो मनामध्ये. हां, त्यामुळं झोपायचं नाही अगोदर, लक्षात ठेवा. हां, इथं घ्या, च छ आल्यास तच्या पुढे त बद्दल च होतो. सच्चरित्र कसा आहे फोडायचा? त अधिक च बरोबर च अधिक च. हां, बरोबर आहे. काय? सच्चरित्र. सच्चरित्र जे आपल्या सर्वांचं आहे. नक्कीच मला खात्री आहे सगळ्यांचं चरित्र उत्तम आहे. पुढचा शब्द लिहा. सत अधिक जन त अधिक ज बरोबर सज्जन. हे उदाहरण जरा पुसा तुमच्या वहीतलं, खालच्या नियमातलं आलं. ओळ बदलली माझी सुद्धा इथं. उदाहरण पुसा खालच्या ह्याच्यातले. इथलं उदाहरण लिहा. उत अधिक छेद. उत अधिक छेद खालच्या शब्दामधलं उदाहरण वर आलं होतं. पुसा ते लगेच. त अधिक छ बरोबर उच्छेद. उच्छेद. तच्या पुढं जर छ आलं तर त्याचं च होतं. उच्छेद. लक्षात येतंय? कंटाळायचं नाही. हां, आता पुढचं लिहा. हे पुसतो. त या अक्षरापुढे पुढचा क्रमांक 2 टाकायचा इथं. त या अक्षरापुढे ज झ आल्यास झ आल्यास त बद्दल ज होतो. इथला बद्दल लिहा. त बद्दल ज होतो. झच्या पुढे त आल्यास त बद्दल ज होतो. तच्या पुढे झ आल्यास या तच्या बद्दल ज होतो. उदाहरणार्थ आत्ता जे लिहिलं होतं पुसायला सांगितलेलं ते सत अधिक जन बरोबर त अधिक ज बरोबर सज्जन. इथं काय होईल? ज अधिक ज होईल. हे सज्जन. तची जागा जची जागा तची जागा जनी घेतलेली आहे. तची जागा जनी घेतलेली आहे. पुढचं लिहा. उत अधिक जल. उत अधिक ज्वल. त अधिक ज बरोबर
ज अधिक ज उज्ज्वल उज्ज्वल. झची उदाहरणं खूप कमी सापडतात. ज नंतर झची कमी. पण एक शब्द आहे त्याचा उच्चारही कठीण जातो जरा करायला. तरी लिहू आपण. शरत अधिक अगदी जुन्या पुस्तकातलं 47-48च्या पुस्तकातलं उदाहरण आहे. झंझावात झंझावात. त अधिक झ बरोबर ज अधिक झ आणि म्हणून येतो थोडा कठीण शब्द आहे, वापरत फार नाही. जची उदाहरणं म्हटलं तुम्ही कमी आहेत. शरद अधिक झंझावात. शरद ऋतूमधला जो गोंगावणारा वारा असतो झंझावात त्याचा संधी शरद अधिक झंझावात. त अधिक झ ज अधिक झ. हे ज आणि झ एकत्र येलेत या ठिकाणी आलेले. शरद झंझावात असा त्याचा उच्चार. शरद झंझावात. थोडा कठीण जातो उच्चार करायला पण फार नाहीत. आणि हे आपल्याला फक्त समजून घेण्यापुरतेत. परीक्षेला या पद्धतीचे प्रश्न किंवा या पद्धतीचे शब्द शक्यतो पडत नाहीत. याचं कारण असं की ही तत्सम शब्द जे आपल्या वापरामध्ये असतात आणि विशेषतः प्रमाण भाषेमध्ये लक्षात घ्या. पुढं चालून जेव्हा प्रमाण मराठी लेखन करायचं आपल्याला ना, ह्या सगळ्यांचा उपयोग कुठं होणार आहे? या सगळ्यांचा उपयोग प्रमाण मराठीमध्ये शास्त्रीय स्वरूपाचं जे वाचन होतं किंवा वाङ्मय समीक्षेविषयीचं जे वाचन आपलं असतं तिथं या सगळ्या गोष्टींचा अत्याधिक उपयोग आपल्याला होत असतो आणि म्हणून हा सराव त्या ठिकाणी आपल्याला कामाला येणार आहे. तर आपण च छ नंतर ज झ या दोन शब्दांचा पाहिला. आणखीन एक शब्द पाहूया आपण या ठिकाणी. शब्द आहे तच्या पुढे, त या अक्षरापुढे ट ठ. ट ठ. ट वेगळे ठ वेगळे. ठ ठ ठमीचं. ट ठ आल्यास काय होतं? काय होतं? त बद्दल हा तर सांगताय तर तुम्ही सांगा त बद्दल काय येईल? शाबाश. ट येईल. ट कसा येतो उदाहरणांसह पाहू आपण. कमी शब्द आहेत हे सुद्धा. तत् अधिक टीका. त अधिक ट. तच्याऐवजी ट येतो. ट अधिक ट. तर टीका. आता द्वित्व जे शब्द असतात जोडाक्षर दोन प्रकारे लिहिलं जातं. एक समोर एक आणि एक खाली आहे. जसं तुमचं जशी तुमची सवय असेल तसं लिहा. हे ट जे आहे ना हे असंही लिहिलं जातं आणि असंही लिहिलं जातं. असंही लिहिलं जातं. हे जे आहे ना हे ट हे असंही लिहिलं जातं. पण जे सोयीचं असेल जे सराव ज्या पद्धतीने शालेय अभ्यासामधून आपण सराव केलेला आहे तर टीका असा शब्द तयार होतो. तच्या पुढे हां माझं चुकलेलं आहे. तर टीका. धन्यवाद दुरुस्ती केल्याबद्दल. तर टीका. टीका दीर्घ आहे नेहमीसाठी. बरोबर आहे. आणखीन एक शब्द पाहू.
तच्या पुढे ल आल्यास ल हे व्यंजन आल्यास त बद्दल ल होतो, त बद्दल ल होतो. उदाहरणार्थ आता उत अधिक लंघन, लंघन, उत अधिक लंघन, त अधिक ल. इथं अनुस्वार असल्यामुळं फक्त ल अनुस्वार देतोय तुम्ही. तच्या ठिकाणी ल होतो, ल अधिक ल, बरोबर. उल्लंघन, तत् अधिक लीन, त अधिक ल, बरोबर. ल अधिक ल, तल्लीन. व्यवस्थित लिहा, कंटाळा करू नका. हां, त्याच्या ठिकाणी ल येतो फक्त, तल्लीन. खूप शब्द आहेत या पद्धतीचे. विद्युल्लता आहे, असा शब्द आहे. अनेक भरपूर शब्द आपल्याला सांगता येतात. मी फार तसं पुनरावृत्ती करत नाही. आपण कुठले अक्षरं पाहिलीत, तच्या पुढे च छ पाहिलाय, ज झ पाहिला, ट ठ पाहिला. आणखीन 2 अक्षर आहेत, आणखीन 2 अक्षर आहेत. पण आपला वेळ आजचा 5 वाजायचा बऱ्यापैकी पूर्ण होतोय. तेव्हा ही 2 अक्षरं आणि आणखीन 3-4 नियम व्यंजन संधीच्या संबंधातले, असे छोटे मोठे नियम विशिष्ट अक्षरापुढचे जे आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. तेव्हा फक्त एकच आहे की हा विचार समजून घेत असताना, व्यंजन संधीचा विचार समजून घेत असताना सराव करावा लागतो. आत्ता जसं एक व्याकरणिक ऱ्हस्व दीर्घाची नजर चुकीनं झालेली चूक जी होती ती आपण लक्षात आणून दिली. हे अखंड सावधपण जे असतं अभ्यासामध्ये, अध्ययन अध्यापना प्रक्रियेमध्ये अखंड सावधानता ही खूप महत्त्वाची असते. आपण ती दाखवत आहात. मला खात्री आहे की आपल्याला खूप चांगल्या रीतीने हा घटक समजून घेता येणार आहे आणि आपल्या पुढच्या शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा याचा खूप तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. तेव्हा आजच्या या तासिकेला या ठिकाणी आपण विराम देत आहोत.